नमस्कार, मी अपूर्वा जाधव. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहूया आजचे बातमीपत्र. महाराष्ट्र राज्य पुरातत्व संचालनालय नांदेड पुरातत्व विभाग यांच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाद्वारे परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथे आर्किओलॉजिकल एक्सकेव्हेशन, एक्सप्लोरेशन अँड सायंटिफिक क्लिअरन्सचे कार्य सुरू आहे. यामध्ये एकूण 35 विद्यार्थी व 4 प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हे उत्खनन 4 मार्च ते 21 मार्च 2025 दरम्यान करण्यात येत आहे. दिनांक 9 मार्च 2025 रोजी जैन कीर्तिस्तंभाजवळील उत्खनन स्थळाला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला व बालकल्याण विकास मंत्री माननीय मेघनाताई बोर्डीकर यांनी भेट दिली. यावेळी विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या आयडेंटिफाय झालेल्या काही साइट्स माझ्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि खास करून आम्ही जिंतूरकर नशीबवान आहोत, परभणीवासी पण नशीबवान आहोत की अनेक अशा या साइट्स जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आज अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ आणि पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थी मागच्या 4-5 दिवसापासून ह्या दीपस्तंभाच्या इथे काम करताय आणि अनेक सुंदर सुंदर मूर्ती, काही कॉइन्स वगैरे यांना मिळालेले आहेत. आणि एवढा मोठा ठेवा माझ्या जिल्ह्यामध्ये आहे. अनेक 1400-1500 काळातले सुद्धा अवशेष इथे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी असे मंदिर आहेत. हे सगळे शोधून काढण्याचं अनेक वर्षांपासून माझ्या मनात होतं आणि आता पालकमंत्री जिल्ह्याची असल्यामुळे मला तो अधिकार सुद्धा आलेला आहे. आणि ह्या सगळ्या ठेवा आम्ही जगाच्या पुढे आणणार आणि निश्चितच माझं हे चारठाणा, जिंतूर आणि परभणी जिल्हा हे एक पर्यटनाचं मुख्य केंद्र होईल, ह्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. तरी मी आपल्या अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठातून आणि डेक्कन कॉलेज पुणे मधून आलेल्या सगळ्या मंडळींना विनंती करते की आणखी जास्त दिवस तुम्ही माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या जिंतूरमध्ये, आमच्या चारठाण्यामध्ये दिले पाहिजे. असा सुंदर हा मौलिक असा ठेवा जो आमच्याकडे आम्हाला लाभलेला आहे ते आमच्या लोकांच्या पुढे आणण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे. या उत्खननामध्ये सहभागी विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, माझं नाव चंदनराज शिवाजी केंद्रे. मी सोलापूर विद्यापीठामध्ये PG डिप्लोमा इन म्युझिओलॉजी या कोर्सला शिकत आहे. चारठाणा या गावामध्ये जे उत्खनन चालू आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या माध्यमातून आम्ही इथं आलेलो आहोत उत्खनन कार्य करण्यासाठी आणि नवीन गोष्टींचा, नवीन वस्तूंचा शोध लावण्यासाठी. हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे, कारण की इथून मागं असं कधी पाहिलेलं नाही, उत्खनन ही पाहिलेलं नाही किंवा त्याचा अनुभवही घेतला नाही. विद्यापीठाने हे संधी आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही विद्यापीठाचे खूप आभारी आहोत. दुसरं म्हणजे ह्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते. शैवपंथीय मंदिरं जास्त दिसतात, पण त्याचबरोबर मुस्लिम धर्मीय लोक पण इथं मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हिंदू धर्माची 360 मंदिरं आहेत, त्याचसोबत मशिदीही 4-5 मोठ्या म्हणता येतील अशा आहेत. आता हा जो माझ्या मागे स्तंभ आहे तो जैन कीर्तिस्तंभ आहे. हे आपल्याला यावर कोरलेल्या मूर्तीवरून लक्षात येतं. धन्यवाद. नमस्कार, मी विवेक संजय सुरवसे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील पुरातत्वशास्त्र विभागातील 2य वर्षातील विद्यार्थी असून महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने या दोघांनी मिळून या ठिकाणी उत्खनन सुरुवात केली असून या उत्खननात आम्हाला प्राचीन मंदिरांचे तसेच काही प्राचीन बारव असतील किंवा हा मागे दिसणारा दीपस्तंभ असेल या अवशेष प्राप्त झाले असून येथील या दीपस्तंभावरती आम्ही उत्खननास प्रारंभ केला आहे. नमस्कार, मी मोटोय नेहा. मी फर्स्ट MA सेकंड इयरची आर्किओलॉजीची विद्यार्थिनी आहे. आम्ही इथं चारठाणा येथे एक्सकर्शनसाठी आलो आहोत. तसे इथले जवळपासचे सगळे मंदिरं बघणं, परत एक्सकर्शनचे ट्रेंच कसे असतात, काही नाही, हे सगळं आम्हाला इथं शिकायला भेटलं.
आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी आम्हाला अत्यंत सुंदर प्रकारे इथं गायडन्स केलं आणि आता भविष्यात आम्हाला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल. नमस्कार, मी तेजश्री रवींद्र गोटे. मी MA सेकंड इयर पुरातत्व विभागात शिकत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या अंतर्गत जे उत्खनन चालू होतं त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आम्हाला विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर आणि इतर शिक्षकी हजारे मॅम, तारिक सर, शिंदे सर यांनी खूप मदत केली. ते कसं करायचं याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली. उत्खनन करतानाचा अनुभव तोही खूप छान होता. ते कसं करायचं हेही आम्हाला इथे समजलं. उत्खनन करत असताना त्यामध्ये आम्हाला वेगवेगळे पॉटरीज, कॉइन्स हे सुद्धा आम्हाला इथे सापडलेले आहेत आणि हा अनुभव खूप छान होता. नांदेड पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे तसेच विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर ज्ञानेश्वरी हजारे, डॉक्टर सचिन शिंदे, तारिक तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे उत्खनन चालू आहे. या उत्खनन प्रकल्पाकरिता विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर, प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या उत्खनन प्रकल्पामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शास्त्रीय उत्खनन, शास्त्रीय सर्वेक्षण आणि डॉक्युमेंटेशन यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सहभागी सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने या उत्खननामध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. धन्यवाद.